वेलकम टू न्यू ब्लॉग. तर डेली जर्नी विथ मोहम्मद चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आम्ही आलो आहे शॉपिंग करायला. तर तुम्हाला जसं मी सांगितलं आमच्या घरी फंक्शन आहे एंगेजमेंटचा. तर ती नवरी आलेली, तिला साडी घ्यायला जायचं, पण तिचा चेहरा मी तुम्हाला आता दाखवू नाही शकत, तो तुम्हाला साखरपुड्यात दिसेल. तर आमच्यासोबत आलेली आहे ही नवरी आहे, हिरुई आहे, हिरुईची मम्मी आहे. आणि आम्ही आलो आहे गजानन मार्केटला. बट गजानन मार्केट मध्ये नाही, आम्ही पुढे. रोही कुठे आपण सांग? 2 नंबर गजानन मार्केटच्या पुढे आहे ना आपण. हा ते आहे पुढे आम्ही. तर आम्ही किती मस्त आहे बघा ना. हा तर गाईज ही रुईच्या मम्मीनी फर्स्ट टाइम जीन्स वेअर केली. बघा कशी दिसते. आणि म्हणजे या छोट्याशा साडीच्या दुकानात आम्ही आलो आहे. तिथे साडी बघतोय, तिला आवडली तर ठीक आहे, नाही तर दुसरीकडे जाऊ घ्यायला. तर भेटते मी तुम्हाला थोड्याच वेळात. तर गाईज एवढ्या साड्या दाखवल्या तर तिला एक पण साडी नाही आवडत आहे. तुला आवडली का साडी? मी बघितलीच नाही कोणती, मला आवडलीच नाही. तुम्ही कशाला आले? हा साडी बघायला? तुमच्या बायकोसाठी घ्यायची? नंतर घ्यायचं. साडी पकड असं चालू ठेव. साडी दाखवतो. ये खोलने का पसंद. और मैं आपको जो भी दिखा रहा हूँ उसका फैंसी देखो, डिजाइन में दिखा रहा हूँ, उसका सुंदर भी देखते हो तो कुछ खरीदने के बाद ही अच्छे आएंगे. तर काय तिला एक पण साडी नाही आवडली तर आम्ही निघालो आहे मंत्रा आणि द्वारकादास मध्ये. तर तिथं साड्या बघतो, तिला तिथं नक्की साड्या आवडेल. तेव्हा सगळे निघाले तिथं जायला. आणि पाऊस पण, आज इतका पाऊस चालू आहे. आणि तिला ज्वेलरी घ्यायची तर साडी तिला माझ्या चॉईसची घ्यायची. तर बघा तुम्ही माझी चॉईस कशी आहे. तर चला आपण भेटूया. आम्ही आलो आहे मंत्रामध्ये. आणि मंत्रामध्ये आहेत खूप छान छान पॅटर्न. आणि बघा मी किती छान दिसते ना, मी छानच दिसते. घेतली बघा. तर गाईज बघा ही एक साडी घेतली, वेअर करून बघितली, बघू तिला आवडते. तर गाईज घेतली फायनली. तिने कांजीवरम साडी तिला खूप आवडली. म्हणजे मी ब्लॉग मध्ये टाकेल. साडी तिने घेतली पिंक, बेबी पिंक कलरची. आणि रुई बघा वैतागली. हा मी नाही, काय घ्यायचंय तुला? मला काहीच नाही घ्यायचं. मी असेच अजून तर आपली शॉपिंग तर झालीच नाही. काय घ्यायचंय मग? आपल्याला एंगेजमेंट साठी कपडे नाही घ्यायचे. हा घ्यायचे पण तसं नंतर गॉगल लाव बरं, बघू तुझा लुक. मस्त लुक दे. वाव गाईस मला गॉगल प्रिटी गर्ल, प्रिटी गर्ल. थँक्यू. तर हे आहे मंत्रा आणि आम्ही आलो आहे मंत्रामध्ये साडी घेण्यासाठी. आणि रुईची मम्मी, सरक तुझी मम्मी दाखवून दे. रुईची मम्मी आहे पोपटलालची बायको. त्यामुळे ती करती पोपटलाल आणि छत्री घेऊन फिरतीये. हे बघा पोपटलालची छत्री तिच्याकडे हमेशा. बघा रुईच्या मम्मीचा फेस तुम्हाला फायनली दिसला. तर काय बोलायचंय का तुला आमच्या गाईजला? काय नाही बोलायचंय? जाऊ दे, तुझा लुक दाखव ना असा. असा असा. वाव सो क्यूट. तर गाईस तुम्हाला रुहीच्या मम्मीचा लुक कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा.
आणि आता आम्ही निघालो आहे ज्वेलरी घ्यायला. तर तुम्हाला मी ज्वेलरी दाखवते, भेटूया थोड्याच वेळात. तर चप्पल घेण्यासाठी तिला घ्यायच्या आहेत चप्पल. ते बघा चप्पलचे दुकान. आता बघू तिला साडीवर कोणती चप्पल आवडते, मग तशी चप्पल घ्यायची. तर काय आम्ही चप्पलीच्या दुकानात आलो आणि रोहिणी मला एकदम मस्त आवाज काढून दाखवलं. मी तर तुम्हाला पण ऐकवते, ऐका. कसा वाटला अजून एकदा ऐका. तर काय कसा वाटला. तिची मम्मी बघा कशा हसू राहिली आणि हिला चप्पलच नाही भेटायला. एवढ्या चप्पला बघितलं तरी पण तिला नाही आवडायला. आम्ही केव्हापासून तिला सगळं दाखवतो, तिला काहीच नाही आवडत. ते नको ते नको ते नको ते नको. आता बघा आता परत तिला एक चप्पल दाखवली, तिला परत नाही आवडली. आता किती भारी भारी चप्पल आहेत बघा. इतका मोठा पाय आहे तुझा. कसं तर हुय्या. पिंकी पिंकी वस्तू तर हुय्या. कसं रे आता नाही बोलायचं ते. तर गाय रुईचे पप्पा बघा आमची कशी वाट बघतात. हे बघा हे बघा हे रुईचे पप्पा गावाची त्यांची ढेरी बघा. केव्हाची वाट बघताय आमची. त्यांची केव्हाची ढेरी पण तुम्हाला मी केव्हापासून त्यांना बोलते आधी तुमची ढेरी दिसती ढेरी दिसती. हे बघा कशी ढेरी दिसत होती. माझी बहिणीने चारून 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 पुसून पुसून चारले ना, त्यामुळे एवढी ढेरी निघली. काय का तुझ्या पप्पाची ढेरी चारून चारून ढेरी निघली. तर हिला कधी आवडेल, कधी घरी जाईल. तर काय झाली फायनली तिची शॉपिंग. ज्वेलरीची नाही झाली कारण ज्वेलरी तिला आवडली नाही. आणि जी आवडली तर ती खूप महाग बोलली. तर तिला मी बोलले आपण येऊ थोड्या 1-2 दिवसामध्ये परत आणि घेऊन जाऊ. तर निघालो आहे घरी जायला. शॉपिंग झाली तर आता बाईकवर बसू आणि घरी जाऊ. तर घरी गेल्यावर वातावरण बघू. गुरुचं काय, गुरु खूप रडत होता. त्याला ताप पण आलेला. मी त्याला तसं सोडून आले आणि मला घरी थोडंसं काम पण पडलेलं आहे. तर बोलायचंय काय, रुई खूप थकली. तिच्या पप्पानी तिला पावभाजी नाही चालली. आणि काय होत आणि तुम्ही तर चाय भाजत होते ना. तर रुईचे पप्पा एवढे कंजूस एवढे कंजूस एवढे कंजूस आहे. बोलले चाय पाजतो आणि तसं घेऊन आले. तर चला निघूया घरी जायला आणि दाखवते तुम्हाला घरी गेलं घरचं वातावरण काय. ओके बाय. तर गाईज फायनली घरी आले. गुरु झोपलेला होता, मग त्याला मम्मीच्या घरी झोपलेला होता. मग त्याला घरी घेऊन आले. तर तो आता बघा कसा बसलाय. तर त्याला आला आहे ताप. आणि विशालने बघा किती खायला आणले समोसे, आणले पाणीपुरी आणि आणले भटर पापडी आणि आणलेले पेढे पण. मी त्यातले 1-2 पेढे खाल्ले. आणि ही नवरीची बहीण आहे आणि ती नवरी आहे. त्या दोघी बी चेहरा लपवतात ते आणि मी खाते. हे चला खा ग. तर त्यांना पण खायचंय. तर त्यांना म्हटलं थांबा पहिले मला ब्लॉगिंग करून द्या मग खा. तसं खाऊ नका, मला पण दाखवून द्या मी काय काय खाते. तर चला गाईज हा ब्लॉग इथंच एंड करते. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट सेक्शन मध्ये सांगा. ज्यांनी लाईक नसेल केलं त्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.